शेतकरी बांधवांनो नमस्कार। महायोजना दूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत आपण फॉर्म भरून जे काही वेंडरच्या प्रतीक्षेत आहोत आणि आपल्याला बघायला गेलं तर वेंडर मिळत नाहीत। भरपूर शेतकरी वेंडर नाहीत म्हणून परेशान आहेत। काही शेतकऱ्यांनी वेंडर निवडून पंप बसलेत म्हणून परेशान आहेत। हे सर्वच्या योजनेमध्ये जे आहे ते परेशानी आणि फक्त परेशानीच त्या ठिकाणी चालू आहे। तर अशातच आज वेबसाईटवर बघायला गेलं तर एक वेंडर त्या ठिकाणी ॲड झालेला आपल्याला पाहायला मिळाला, ते म्हणजे क्रॅम्प्टन सोलार क्रॅम्प्टन पंप म्हणून आहे। आता क्रॅम्प्टन पंपबद्दल जर सांगायचं झालं, क्रॅम्प्टन कंपनीबद्दल जर सांगायचं झालं तर कंपनीचं मुख्यालय जे आहे ते आपल्याला मुंबई येथे पाहायला मिळतं आणि मोटर सेगमेंटमधली चांगल्या पद्धतीत कंपनी आहे। मोटर सेगमेंटमध्ये तिने खूप भरपूर असं काम केलेलं आहे। मोटर मॅन्युफॅक्चरिंग त्यांची स्वतःची आहे। त्यामध्ये सोलार पंपाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सोलार पंप कोणतीच कंपनी आहे तर ती स्वतः मॅन्युफॅक्चर करत नाही। त्या ठिकाणी बाहेरून मटेरियल बोलून जे आहे ते फक्त असेंबल करते आणि ती आपल्याला जे टेस्टिंग वगैरे करून आहे ते शेतकऱ्याला देत असते। त्यामध्ये V4 ची मोटर येणार आहे आणि V6 चा त्याच्यावर पंप येणार आहे। अशाच पद्धतीत जे रेग्युलर कंपन्या येतात तशाच पद्धतीत त्यांचा सुद्धा येणार आहे। बघायचं झालं तर मोटर आणि पंप स्वतःचे आहे। मोटर पंप आणि कंट्रोलर हा कंपनीचा स्वतःचा आहे। बरेच जण म्हणतात इकोझनचा पंप हे देते, कंट्रोलर देते, परंतु इकोझनचा कंट्रोलर नाहीये त्याच्यामध्ये, स्वतःचा त्यांनी कंट्रोलर मॅन्युफॅक्चर केलेला आहे। दुसरी गोष्ट, कंपनी तो कंट्रोलर आहे मोबाईल ऑपरेटेड आहे। मोबाईलद्वारे तुम्ही ऑन ऑफ करू शकता। त्यामध्ये एअरटेलचं डोंगल आहे आणि बघायचं झालं तर प्लेट आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्लेट त्याला आपल्याला बघायला मिळाल्या आहेत। एडीएमच्या सुद्धा प्लेट त्यांनी बसवलेल्या आहेत। त्याच्यानंतर एव्हीएन आणि VNIच्या सुद्धा प्लेट त्यांनी काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या। प्लेटची जर कॅपॅसिटी बघायला गेलं तर 500, 520 वॅट, 535 वॅट पर्यंत प्लेटची कॅपॅसिटी आहे। तशाच पद्धतीत त्यांनी त्या प्लेट जे आहेत ते शेतकऱ्यांना इन्स्टॉल केलेले आहेत। पाणी मारण्याच्या बाबतीत मोटर 30 मीटर हेड जबरदस्त पाणी मारते। जे काही रेग्युलर पंप आहेत आपले त्याच पद्धतीत पाणी मारणं मोटर आहे ते पाणी मारते। आता सर्व्हिसच्या बाबतीत जर बघायचं झालं तर ते कॉन्टॅक्ट नंबर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कंपनीची वेबसाईट, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे त्या ठिकाणी दिले आहेत। आता ही कंपनी ॲड झाली, आता कदाचित व्हिडिओ शूट करून अपलोड करेपर्यंत ही कंपनी वेबसाईटवरून आपल्याला गायब झालेली सुद्धा पाहायला मिळते। परंतु ज्या शेतकऱ्यांनी कंपनीची निवड केली अशा पद्धतीत त्याचं बॅकग्राऊंड आहे। टोल फ्री नंबर, कंपनीचे नंबर, वेबसाईट वगैरे आपण सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे। त्या ठिकाणाहून कंपनीसोबत तुम्ही संपर्क करू शकता। एकंदरीत बघायचं झालं तर कंपनी ही व्यवस्थित आहे, काळजी करायचं काम नाही। मटेरियल चांगल्याच क्वालिटीचं येणार आहे। मटेरियल जे आहे ते मोटर सेगमेंटमधली आणि कंट्रोलर हे मोटर कंपनीचे स्वतःचे आहेत। त्यामुळे जे आहे ते सर्व्हिस देण्यामध्ये पण कंपनी कसर करणार नाही, कारण क्रॅम्प्टनच्या भरपूर शेतकऱ्याच्या इकडे पण डिस्ट्रीब्युटरशिप आहे, AC मोटर पण आहेत, त्याच्यामध्ये त्यांची सर्व्हिस बऱ्यापैकी आहे। आता असं म्हणणं येत नाही की 100% चांगली सर्व्हिस आहे, पण इतर कंपन्यापेक्षा ही सर्व्हिस चांगली आहे, कारण दुकानदारा थ्रू ही कंपनी सर्व्हिस देणार आहे। त्याच्यामुळं एकंदरीत सर्व्हिस चांगली असू शकते। त्याच्यामुळं ही कंपनी तुम्ही असेल आता तर बिनधास्त निवडू शकता। एवढंच आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला माहिती द्यायची होती। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही महायोजना दूतचं चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।